पक्ष कमी पडलाय असं वाटतंय का? खंत कमी वाटतेय का काही? नाही, खंत वाटत नाही. लढलो ह्याला फार महत्व आहे. कारण मला वाटते की घरात बसण्यापेक्षा लढलेलं बरं. आणि मी लढलो. आणि माझं स्वतःचं मत नसताना मी ज्या भागामधनं 15 वर्ष नेतृत्व करतोय, या भागामधलं एक सुद्धा मत नसताना पुणेकरांनी जे पुणेकर, मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला, जे पुणेकर घरी आल्यानंतर म्हणतात चहा पिणार का, पाणी देऊ का, जेवायला वाढू का, त्याच पुणेकरांनी वसंतमोरला 34,012 मतं दिली. म्हणजे मी पण एक पाहुणाच पुण्यामध्ये आलो होतो, तरी सुद्धा मला 34,012 मतं दिली. जे काय कमी पडलं त्याचं आत्मपरीक्षण चालू आहे. नक्की वसंत मोरे चुकला, संघटना चुकली का अजून कोण चुकलं, याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय. आणि लवकरात लवकर नव्या जोमाने परत कामाला लागू. आतापर्यंत विधानसभेला ताकद दिसते का? का नाही दिसणार? 100% दिसतील. विधानसभेला दिसतील, महानगरपालिकेत दिसतील, सगळीकडे तात्या दिसतील तुम्हाला. आणि मला वाटतं की माझं लढणं हा माझा टार्गेट होता. आणि 2 वर्षापासून जर मला सांगितलं जात होतं आपल्याला लढायचं आणि निवडणुका लढल्या गेल्या नव्हत्या. मला वाटतं की माझा खरंच आज राजसाहेबांना माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छा असताना त्यांनी काल जो निर्णय घेतला एकत्र लढण्याचा, कदाचित हाच निर्णय लोकसभेच्या बाबतीत मध्ये एकत्र लढण्याचा असता तर वसंत मोरे आज सुद्धा तिथंच असता. परंतु आता असो, त्या झाल्या गेल्या गोष्टी. आता परत पुन्हा तिकडे जाणं नाही आहे. तिकडून कुठून तरी सुधारणा करून, आत्मपरीक्षण करून काहीतरी मार्गक्रमण करावं लागेल. तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठं कमी पडलो याचा शोध चालू आहे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं की त्याचा शोध घेण्यामध्ये मी यशस्वी झालोय. आणि भविष्यात महिना 2 महिन्यामध्ये निवडणुका आहेतच. त्यावेळेस काय करायचं काय नाही करायचं ते योग्य निर्णय मित्रपरिवारासोबत घेऊ, करू.